नमस्कार. आज आपण आवळ्याच्या काही रेसिपीज बघणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिले आपण बनवणार आहे ते आहे मोरावळा. मोरावळा बनवायला अगदी सोपा आहे. इथे मी 500 ते 550 ग्राम एवढे आवळे घेतले आहेत. ते स्वच्छ धुवून पुसून त्याला उन्हामध्ये 15 ते 20 मिनिटं वाळवून घेतले. त्यानंतर त्यातला जो खराब भाग होता तोही मी या चाकूने बाजूला काढून घेतले. आता हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत. आता एखाद्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही एखाद्या गंजामध्ये पाणी घेऊन याला चाळणीवरती ठेवून सुद्धा वाफवू शकतात. मी इथे मातीचं मडकं घेतलं आहे आणि त्यावरती दवडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे 20 मिनिटासाठी हाय फ्लेम वरती व्यवस्थित वाफवून घेतले आहेत. साधारण 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात हे आवळे व्यवस्थित वाफवले गेले आहेत. त्याला थंड होऊ. आता इथे साखर न वापरता इथे मी खडीसाखर वापरत आहे. ती सुद्धा 550 ग्राम. खडीसाखर कुटून मिक्सरला थोडीशी बारीक फिरवून घ्यायची. आवळे सुद्धा थंड झाले आहेत. त्यातले मी अर्धे आवळे घेतले आहेत, म्हणजे 250 ग्राम आवळे घेतले आहे आणि त्याला एखाद्या चाकूने किंवा अशा काट्याच्या चमच्याने थोडेसे सगळ्या बाजूने टोचून घ्यायचे, म्हणजे पाक हा आतपर्यंत मुरतो. त्यानंतर इथे जी खडीसाखर आपण बारीक करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची. इथे मी जाड कढई घेतली आहे, जाड पॅन घेतलेला आहे. तुम्ही जाड बुडाची कढई घेऊ शकता. खडीसाखरेचं प्रमाण 250 ते 300 ग्राम घेतलं आहे. गॅस अजिबात लावायचा नाही. इथे मी चुकून आधी गॅस लो फ्लेम वरती ठेवला होता, त्यामुळे आवळा थोडासा हा खाली लागलेला आहे. त्यामुळे गॅस आधी सुरू करायचा आहे. त्यामध्ये आता 2 ते 3 चमचे पोहे खायच्या चमच्याने पाणी टाकायचं आणि त्यावर झाकण ठेवून साधारण 20 मिनिटं याला लो फ्लेम वरतीच होऊ द्यायचं. याचा आता पाक तयार होतो. जर तुम्ही साखर किंवा गूळ टाकत असाल तर पाणी टाकायची गरज नाही. जर तुम्ही पिठी साखर टाकणार असाल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तर हरकत नाही. तसा तर पाण्याचा अंश सुद्धा आपण यामध्ये लागू देत नाही. आता आणखीन थोड्या वेळ याला लो टू मीडियम फ्लेम वरती आपण 10 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यायचं. याचा रंग या पद्धतीने बदलतो. यामध्ये तुम्ही आता फ्लेम लोच ठेवायची आणि पुढची सगळी प्रोसेस ही झाकण न ठेवताच लो फ्लेम वरती होऊ द्यायची. तुम्ही बघू शकता साधारण 50 ते 55 मिनिटांनंतर हे मोरावळे तयार झाले आहेत. आता याला संपूर्ण थंड होऊ द्यायचं आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये याला भरून घ्यायचं. इथे मी काचेची कोरडी भरणी वापरत आहे, जेणेकरून याला पाण्याचा अंश लागू नये, नाहीतर मोरावळा हा खराब होऊ शकतो. संपूर्ण थंड झाल्यावर याला एका कोरड्या भरणीत भरून ठेवायचं. हा भरपूर दिवस टिकतो. 250 ग्राम आवळ्याला 250 ते 300 ग्राम एवढी खडीसाखर वापरलेली आहे. आता आपण दुसरा पदार्थ बघूया. आता त्या शिजवलेल्या आवळ्यापासून आपण आवळा कँडी आणि आवळ्याचं शरबत कसं बनवायचं ते बघणार आहे. तुम्ही नुसता आवळा कँडी करणार असाल तर त्याच पद्धतीने आवळे हे वाफवून घ्यायचे. आवळे मी स्टीलच्या गाळणीमध्ये न वाफवण्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते. इथे 250 ग्राम एवढे आवळे घेतले आहेत. त्याच्या पाकळ्या आपण वेगवेगळ्या करून घ्यायच्या किंवा तुम्ही चाकूच्या साह्याने सुद्धा करू शकता. आता यामध्ये 250 ग्राम ते 300 ग्राम एवढी पिठी साखर टाकायची. ही खडीसाखरच आहे, ज्याला मी बारीक मिक्सरमध्ये करून घेतलं आहे. ही साधारण वजनाने 300 ग्राम एवढी आहे. थोडं मी गोडसरच करणार आहे. त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं. याला आपलं स्वतःचं पाणी सुटते आणि साधारण 12 तासानंतर याला परत एकदा मिक्स करायचं. असं हे 2 दिवस ठेवायचं किंवा साधारण 48 तास तरी याला ठेवायचं. तिसऱ्या दिवशी हे उघडून बघितल्यावरती याला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे आणि हे व्यवस्थित असे मुरले आहेत. यातलं संपूर्ण पाणी एका गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं मोकळं पसरवून घ्यायचं. इथे स्टीलचा जर तुम्ही वापर करणार असाल वाफवण्यासाठी तर तुमचे हात हे काळे पडू शकतात, कारण स्टील सोबत आवळ्याची थोडीशी रिॲक्शन आपले हात सुद्धा काळवंडल्यासारखे होतात. त्यामुळे तुम्ही जर स्टीलचा वापर करणार असाल, स्टीलची प्लेट वापरणार असाल तर तुम्ही इथे असा एखादा कपडा, सुती कपडा किंवा टिश्यू पेपरवर याला व्यवस्थित वाळवा, म्हणजे स्टीलच्या ताटासोबत त्याची रिॲक्शन होत नाही आणि स्टीलचं ताट हे तुमचं काळं किंवा खराब होत नाही. याला फॅन खाली किंवा उन्हामध्ये 3 ते 4 दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायचं. राहिलेलं पाणी होतं साखरेचं आणि आवळ्याचं, ते एका भांड्यामध्ये घेऊन त्याला एक उकळी आणायची. त्यामध्ये काळं मीठ आणि साधं मीठ टाकायचं. ती चवीनुसार टाकायचं. त्याला 1-2 उकळ्या आणायच्या आणि थंड झाल्यावरती एखाद्या काचेच्या कोरड्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं. तयार आहे आवळ्याचं शरबत. तुम्ही याला फ्रीजमध्ये भरपूर दिवस टिकवून ठेवू शकतात आणि यामध्ये तुम्ही काळे मिरी पूड सुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने एकदाच आवळा वाफवल्यावरती आपण 3 पदार्थ बनवू शकतो. तुम्ही सुद्धा या रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता त्याचबरोबर एका बाजूला या आवळ्या कँडी सुद्धा सुकलेल्या आहेत. आता यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकायची किंवा खडीसाखरचीच थोडी पिठी करून घ्यायची आणि याला वरून लावून घ्यायची या पद्धतीने आणि एअरटाईट कंटेनरमध्ये एखाद्या कोरड्या बरणीत तुम्ही याला स्टोअर करू शकतात. या पद्धतीने जर तुम्ही आवळा खाल्ला तर तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा हा खूप फायदेशीर आहे.
तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. नमस्कार.